पुण्यामध्ये असंस्कृतपणा कसा असू शकतो? ज्यांनी काल पत्र दिलं पोलिसांना आणि सांगितलं की शांतताप्रिय पुण्याचं वातावरण हे बिघडवत आहे. माझ्याजवळ यादी आहे, आता मी काही वाचत नाही, मी त्या मूडमध्ये नाही. माझ्याजवळ यादी आहे, पूर्ण यादी मी केलेली आहे की भाजपच्या पुणे जिल्ह्यामधल्या किती लोकांनी मागच्या 4 वर्षामध्ये अशांतता पसरवण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. नाही, आता तो वेळ आहे, मी तुम्हाला सांगतो, पण हे चुकीचं आहे. भाजपसारख्या राजकीय पक्षाचं गुंडागर्दीकरण झालेलं आहे आणि गुंडागिरीशिवाय, हिंसेशिवाय हा पक्ष वाढू शकला नाही हे आम्ही आधीपासून सांगतोय. ज्यांचे केवळ 2 खासदार होते त्यांनी पुढच्या काही वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे ती हिंसेच्याच आधारावर केलेली आहे. हिंसा हा यांचा मूलभूत गुणधर्म आहे आणि निर्भय बनो ही चळवळ याच्यासाठी आहे की नागरिकांनी नागरिक म्हणून विचार करणं शिकलं पाहिजे. आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे की मोदी शहा यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, खरंच घेणं देणं नाही. मोदी शहा या प्रवृत्ती विरुद्ध, ही आज गाडी फोडणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध आमचं आंदोलन. जी दहशत या 10 मिनिटांमध्ये आम्ही अनुभवली, 20 मिनिटांमध्ये, की डेक्कनच्या तिथे पहिले त्यांनी गाडी अडवली, आमच्या सगळ्या गाडीवर हमला केला, गाडीवर चढले लोक, अंडे फेकले, शाई फेकली आणि त्याच्यानंतर पुढच्या ठिकाणी पुन्हा अडवून त्यांनी काचा फोडल्या गाडीच्या. आम्हाला जीवे मारण्याचा हा जो प्रकार त्यांनी केलेला आहे, माझं पोलिसांना आव्हान आहे की आता तुम्ही गुन्हा नोंदवून दाखवा. गुन्हा नोंदवून दाखवा भाजपच्या भाडोत्री गुंडांवर, नाहीतर मान्य करा की पोलीस सुद्धा भाजपचे आहे. माझा आक्षेप आहे डेक्कन पोलीस चौकीच्या पीआयवर, माझा आक्षेप आहे चतुर्शृंगी पोलीसच्या पीआय पांढरेवर की जे भाजपची भूमिका घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये बसलेले. लोकशाही ज्या पद्धतीने रसातळाला घालवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. काय म्हटलं होतं निखिल वागळे सरांनी त्यांच्या ट्विटमध्ये, मी ते काही सांगत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला, आम्ही केस चालू होती, आम्ही आजच त्यांचा अँटिसिपेटरी बेलचं अप्लिकेशन दाखल केलेलं आहे. मला माहिती आहे अनेक न्यायाधीश सुद्धा आज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पिल्लावळीचं नाव केवळ FIR मध्ये पाहिल्याबरोबर घाबरतात आणि समोरच्या माणसाला न्याय देत नाही. माहिती आहे आम्हाला, तरी पण आम्ही न्यायालयात जाणार, कारण न्यायालय आमच्या सगळ्यांचं, नागरिकांचं आहे. भारतीय संविधान यांना जर गंमत वाटत असेल, भारतीय संविधान यांना गंमत वाटत असेल, डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या सगळ्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली यांना जोक वाटत असेल, तर 2024च्या इलेक्शन मध्ये आता यांना दाखवून द्या. आम्ही हे पण सांगतोय की आम्हाला काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा हिंसक वाटते, आम्हाला नको आहे. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा अत्यंत वाईट आहे जी नरेंद्र मोदींनी केली होती. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा करताना त्यांचा उद्देशच आहे की विरोधी पक्षमुक्त संसद यांना पाहिजे, विरोधी आवाज यांना नको आहे. आमचं म्हणणं आहे की इथे राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल असला पाहिजे, शिवसेना पक्ष ओरिजिनल असलं पाहिजे, इथे काँग्रेस सुद्धा असलं पाहिजे, इथे भाजप सुद्धा असला पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी पण भांडू. प्रत्येक राजकीय पक्षाला भारतीय संविधानामध्ये स्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाला आपलं राजकीय मत स्वातंत्र्य आहे, पक्ष काढण्याचं स्वातंत्र्य, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. मग लोकशाहीचा आवाज तुम्ही का दाबता हा प्रश्न आहे. ज्या 20 मिनिटांमध्ये आम्ही जी मरणाची दहशत अनुभवलेली आहे, आज आम्ही इथं पुण्यात राहतो, विश्वंभर आणि मी, आमच्या जीवाला आज धोका आहे हे सगळ्यांनी जगजाहीर पद्धतीने रस्त्यावर पाहिलेलं आहे. अजूनही बाहेर लोक घोषणा देत आहेत. कशासाठी? कोणी तुम्हाला भडकवलेलं आहे? दिशाभूल झालेले सगळे बाहेरचे लोक आहेत, त्यांना सुद्धा आम्ही माफ करायला तयार. माझं स्पष्ट मत आहे की निखिल वागळे सरांनी जे काही मत व्यक्त केलेलं आहे त्यांना ते मांडण्याचा हक्क आहे. प्रश्न इथे निखिल वागळे सरांच्या ट्विटचा नव्हता. हा कार्यक्रम कशासाठी आपण आयोजित केलेला आहे? ललित कला केंद्र, इथे जे कला जोपासण्याचं काम चालते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काम चालते, FTII मध्ये जे चालते, तिथे तुम्ही का आडकाठी आणता? भारताने यापूर्वी मोठी सहिष्णुता अनुभवलेली आहे. जेव्हा अनेक नाटकं झाले, अनेक सिनेमे त्याच्या अशा विषयांवर झाले. मी स्वतः खेड्यात वाढलेलो आहे, रामलीला मी पाहिलेले आहे. हातावर केस असलेले, दाढी आणि मिशा केलेले असे पुरुष सीतेचा रोल करताना मी पाहिलेले आहे.
याचा अर्थ तो पुरुष जो रोल करणार आहे त्यांनी जन्मभर सीतेसारखं राहायचं का? तो जर बाहेर येऊन त्या विंगेच्या बाहेर येऊन पडद्याच्या मागे आपल्या मित्रांशी गप्पा मारत असेल, टाळी देत असेल, कोणीतरी सीतेच्या गळ्यावर हात टाकत असेल, तर रामाचा अपमान झाला. आणि रामायणामध्ये काम करणारा जो अरुण गोविला त्याच्या बियर सकट मग फोटो आलेल्या बियरच्या ग्लास सकट, त्याला काय म्हणणार तुम्ही? दुजाभाव सतत करायचा, सतत हिंसा पसरवायची, सतत भीती निर्माण करायची. आज जो हमला आहे सर, तो भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मी निखिल वागळे सरांना म्हटलं की सर तुम्ही एकटे पण जाऊ शकता, आम्हाला माहिती आहे, पण थांबा, आपण पोलिसांना सहकार्य करू. आम्ही जवळपास 4 तास त्यांनी माझ्या घरामध्ये आम्हाला डांबून ठेवलेलो. मोठे मोठे पोलीस अधिकारी आले खाली, जवळपास त्यांच्या 4-5 गाड्या आल्या. पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही या पोलिसांशी संवाद साधल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे चांगले लोक आहेत. त्यांचं सुद्धा मत त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुमचं बरोबर आहे सर, पण आमच्यावर दबाव आहे. इथे सगळे काँग्रेसचे सुद्धा ज्येष्ठ लोक बसलेले आहेत. त्यांच्याशी बोला कधीतरी, भाजपच्या लोकांनी बोला कधीतरी त्यांच्याशी, की लोकशाही त्यांनी कशी अनुभवलेली आहे, कशी बघितलेली आहे. काय सांगायचं आम्ही लोकांना, माझ्या पिढीच्या लोकांना. मला फार वाईट वाटते की ज्या पद्धतीने ललित कला केंद्रामध्ये मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल नव्हता, ज्यांना मारहाण केली त्यांनाच आरोपी करण्यात आलं. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल झालेले नाही. त्यांची हिंमत वाढली, दुसऱ्या दिवशी ते गेले ललित कला केंद्रावर. ही जी निळी शाई आमच्या याच्यावर फासली त्यांनी सगळ्या गाडीवर, आमच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. ही शाई त्यांनी तिथे सुद्धा वापरली. ही शाई वापरणारे एकच आहेत, ते गुन्हेगार आहेत. त्यांनी ललित कला केंद्रावर शाई उधळली, त्यांनी तिथली मोडतोड केली, फर्निचरची तोडफोड केली, कारण यांना अभिव्यक्तीच मान्य नाही. आणि म्हणून हा लढा जास्त गंभीर आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी खरं तर विचार केला पाहिजे की गुंडांची गरज का पडते. भाजपने विचार केला पाहिजे की एवढी मोठी सत्ता असूनही त्यांना गुंडांची गरज का पडते. गुंडायुक्त राजकारण जे भाजपने केलेलं आहे, प्रत्येक राजकीय या पक्षांनी काही ना काही गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न केला, पण आज जी झुंडशाही आणि गुंडशाही भाजपने आणलेली आहे तसं आम्ही कधीही अनुभवलेलं नाही. निखिल वागळे सर इथे बसले आहेत म्हणून मी मुद्दाम सांगतो की जेव्हा मी वकिली सुरू केली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला चॅनलवर बोलवणं सुरू केलं, विश्वंभरला पण बोलवणं सुरू केलं. इथे बसलेल्या अनेकांना त्यांनी संधी दिली की तुम्ही या, तुमचं म्हणणं सांगा. तेव्हा दर्जेदार चर्चा यांनी केल्या. त्यांच्या पण लोकांना बोलवलं, विरुद्ध मतं सुद्धा घेतले. तेव्हा आम्ही मतं मांडत होतो काँग्रेस विरुद्ध, राष्ट्रवादी विरुद्ध. इथे बसलेले आहेत अभय छाजेड सर आहेत, रमेश बागवे सर आहेत, दादा आहेत, दंगेकर साहेब आहेत. कोणालाही तुम्ही विचारा, आम्ही अत्यंत तिखट शब्दात, अत्यंत टोकदार शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सगळ्या धोरणांबद्दल आम्ही टीका करत आलेलो आहे. पण यांनी कधी आम्हाला धमकी दिली नाही. यांनी कधी आम्हाला म्हटलं नाही तुम्ही घरातून बाहेर निघून दाखवा. प्रश्न हा आहे की त्यांना लोकशाही कळते आणि भाजपच्या लोकांना लोकशाही कळतच नाही. रामावर बोलायचं नाही, ठीक आहे, रामाचं नाव आम्ही घेणार नाही, पण राम आमच्या श्वासात असेल तर आम्ही काय करायचं? मी विनोबा भावेंना पाळतो, विनोबा भावेंना मी फॉलो करतो. तुम्ही वाचा सगळेजण. श्वासासोबत राम म्हणायचं आणि श्वास सोडताना हरी म्हणायचं, हे तत्व विनोबा भावेंनी दिलं होतं. राम हरी. आम्ही म्हणणार राम हरी. तुमचा राम असा हिंसक असेल तर तो नथुरामचा राम तुमच्याजवळ ठेवा, आमचा राम आमच्याजवळ. निखिल वागळे सर आपल्या सगळ्यांशी बोलतील, मी जास्त बोलू इच्छित नाही, पण हा खूप वेगळा अनुभव होता सर. तुमच्यामुळे आम्हाला अनुभव मिळाला. ते सकाळपासून सांगत होते की तुम्ही तुमचे भाषणं करा, वागळे सरांना मुंबईला पाठवून द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण आज सरांनी जसं आम्हाला बोट धरून टीव्ही चॅनलवर मुद्देसूद बोलायला शिकवलं, आज तसंच त्यांनी एक धमकीची भाषा काय असते, दडपशाही आणि भीती काय असते हे सुद्धा या माणसाने आम्हाला शिकवलं. तिथे पोचलो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की मरणाची भीती काय असते ते थोड्या वेळासाठी अनुभवलं. मारलं असतं कोणीतरी, धमक्या आधी पण दिलेल्या आहेत, पण मी तेव्हाही पोलिसांना जबाब लिहून दिला की ठीक आहे धमक्या देतात, पण आम्ही का मरायचं इतक्या लवकर? काय केलं आम्ही? का मरायचं आम्ही इतक्या लवकर? आम्हाला नाही मरायचं आहे, आम्हाला जगायचं आहे. लोकशाहीबद्दल बोलणं एवढं तुम्हाला टोचत असेल आणि तुम्ही मारून टाकण्यासाठी पुढे येत असाल, त्याच्याबद्दल पण कोणीच बोलायचं नाही. त्याच्याबद्दल कविता कोणी करायची नाही, त्याच्याबद्दल चित्र कोणी काढायचं नाही, त्याच्याबद्दल नाटक कोणी करायचं नाही. मोदी है तो मुमकिन है.
मला फार वाईट वाटलं आणि म्हणून मी एवढा वेळ आपल्याशी बोललो. मी निखिल वागळे सर आणि आपल्यामध्ये जास्त वेळ राहत नाही, पण मी विश्वंभर आणि आम्ही सांगू इच्छितो की आम्ही अहिंसक मार्गाने, लोकशाही पद्धतीने, शांततामय मार्गाने आमचं म्हणणं मांडत राहणार आहोत. महाराष्ट्रामधले या पूर्ण महिन्याभरातले कार्यक्रम ठरलेले आहेत. सोलापूरला कार्यक्रम आहे, 11 तारखेला सोलापूरला कार्यक्रम आहे, चंद्रपूर गडचिरोलीला कार्यक्रम आहे 23 आणि 24ला. आमच्या 50 सभा झालेल्या, आता अजून 50 सभा आम्ही करू. लोकशाहीबद्दल जाहीरपणे बोलण्याचं शतक आम्ही करू. महाराष्ट्र धर्म आपला आहे की भाजपला 2024 मध्ये महाराष्ट्रातून तरी हाकलून लावायचं. जी सूज झालेली आहे भाजपवर, मी तिथे पाहत होतो, दीपक मानकर साहेबांचा मुलगा, दीपक मानकरचा मुलगा होता ना, गाडीवर चढला होता. मला आश्चर्य वाटलं, रे काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढलेला एक माणूस. गुंड, हे एवढे गुंड प्रवृत्ती. आम्ही दीपक मानकर साहेबांना भेटणार आहे की सांभाळा, तुमच्या मुलाला जर मोठा नेता करायचा असेल तर या झुंडीतून बाहेर काढा. शांततामय मार्गाने, अहिंसक मार्गाने आपलं म्हणणं सांगितलं जाऊ शकते. ज्या कोणाला भाजपच्या लोकांना सुद्धा चर्चा करायची असेल, आता इकडे एवढ्या गर्दीमध्ये ते लोक काही जण बसलेले आहेत, हे ऐकत आहेत, आता ते बोलणार नाही. पण तुमच्या सगळ्या भाजपच्या लोकांना, संघाच्या लोकांना, एबीव्हीपी काय म्हणतात त्याला, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, या सगळ्यांना कृपया जाऊन सांगा, आमचं भांडण खरंच मोदी शहाशी नाही आहे. त्यांनी घरी जाऊन बसावं, आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. पण तुम्ही आज जो दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, आम्ही आता अजून जास्त उसळीने वरती येऊ. सिन्नरला विश्वंभरला हात लावायचा प्रयत्न केला, कारण तो एकटा सभेला गेला होता. त्याच्यानंतर आम्ही तिघांनी सभा घेतली आणि पूर्ण सिन्नर शहर तिथे लोटलं. आज या निमित्त मी आपल्याला विनंती करू इच्छितो, दादा, आपण सगळ्यांना, अभय छाजेड आहे सगळ्यांना, की पुण्यामध्ये मोकळ्या मैदानामध्ये निर्भय बनवची एक मोठी 5-6 हजार लोकांची सभा झाली. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपलं प्रेम असत राहू द्या. धन्यवाद. सिन्नरमध्ये जेव्हा माझ्यावर हल्ला झाला, तिथे त्यांनी 150 लोकांच्या सभागृहात मला गाठलं. ज्या संस्थेने मला निमंत्रण दिलं होतं व्याख्यानास, एक संस्थांनी 125 वर्ष तिची वाचनालय झाली म्हटल्यावर मी ते निमंत्रण घेतलं आणि मी तिथे गेलो. पण त्यातलाच एक संचालक RSSचा होता आणि त्यांनी तो हल्ला घडून आणला. म्हणजे काय मंडळी, हे लक्षात घ्या की हे घरी बोलून पाहुण्यांना मारू शकतात. सिन्नरमध्ये जसं आम्ही बाहेर पडलो, सिन्नरमध्ये ज्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, 10 गुंड होते. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, ज्यांनी माझा माईक काढून घेतला, तो भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी पक्षाचा तालुकाध्यक्ष होता. आणि त्याच्यानंतर आम्हाला पोलिसांनी बाहेर आणलं. मी त्या गुंडांना म्हणलं की अरे आता माणसं जमलीच आहेत ना, चला आपण रामरक्षा म्हणून. एकाही गुंडाला रामरक्षा येत नव्हती, असे ते रामभक्त. अरे तुमच्यापेक्षा चांगले हिंदू आम्ही आहे, वेद आणि उपनिषद वाचलेले हिंदू आहे आम्ही. गीतेवर सगळी भाष्य झाली ती दादा पुरोगामींनी केली, गांधीजींनी, विनोबांनी, गदी माडगुळकर, काँग्रेसचे आमदार, त्यांनी गीत रामायण लिहिलं. तुम्ही काय सांगता? तुम्ही कोणते दिवे लावले? एक रामाचं काय लिहिलं कोण? मी हिंदू आहे आणि माझा हिंदू असण्याचा हक्क मी कोणत्याही दलालाला दिलेला नाही, तो मी माझा बजावणार आहे. मी चांगला हिंदू आहे आणि माझा देव आणि माझा धर्म याच्यामध्ये मला मध्यस्थांची आणि दलालांची गरज नाही. तुमचा धर्म नथुरामाचा आहे, आमचा धर्म रामाचा आहे, आम्ही तो पाळतो. पण सांगायचा उद्देश असा की सिन्नर नंतर लोक पेटले. मला चहा पोलीस सोडवायला आले सिन्नरच्या बाहेरपर्यंत. चहा घेताना तिथल्या कार्यकर्त्यांनी, जे दत्ता वायचळे नावाचे कार्यकर्ते जे माझ्यासमोर तुम्हाला उभे दिसतात, तिथल्या सगळ्या रिपब्लिकन आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ठरवलं की आता विश्वंभर चौधरींची मोठी सभा होणार आणि ती झाली. सगळ्या पक्षांनी तिथे, काँग्रेस, राष्ट्रवादी ओरिजिनल, शिवसेना ओरिजिनल, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, तिथे तर आठवले साहेबांच्या गटातही आपल्याला पाठिंबा होता. कारण ते लोक आठवले साहेबांना म्हणले तुम्ही तुमची सत्ता पहा, इथे विश्वंभर भाऊ संविधानाच्या बाजूने बोलतात, आम्ही त्यांच्या. आपल्याला आता हेच करायचं आहे. आपल्याला पुण्यातही मोठी सभा घ्यायची आहे. आपली शक्ती पुण्यातली दाखवून द्यायची आहे की ज्या गाड्यावर हल्ले करणारे होते ते कुठे दिसणार पण नाही, तितक्या संख्येने असतील किरकोळ, एवढी आपल्याला त्यांना शक्ती दाखवायची आहे. तुम्ही जो सगळ्यांनी मदत केली, आज इथे जे आले त्याचे मला फॉर्मल आभार होणार. ठरलं म्हणतात, ठरलं ही सभा होणार, मोठी सभा होणार. निर्भय बनवच्या 50च्या वर सभा झाल्या. आता आम्ही 11ला सोलापूरला, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, आम्ही सोडणार नाही. आणि विधानसभेच्या वेळेला सगळे 288 मतदारसंघात आम्ही जाणार आणि यांना पाडाय म्हणणार. धन्यवाद.